नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या भक्ती चॅनेलवर. आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पूजली जाणारी देवी माता कुष्मांडा यांची माहिती आणि त्यांची सेवा. चौथ्या दिवशी माता कुष्मांडा यांची उपासना केली जाते. त्यांना सूर्यमंडल मध्ये वास करणारी देवी मानले जाते. त्यांच्या तेजानेच सूर्याला प्रकाश मिळतो असे शास्त्र सांगते. देवी कुष्मांडा यांचे स्वरूप अतिशय तेजस्वी आहे. त्यांच्या 8 हातामुळे त्यांना अष्टभुजा देवी असे म्हटले जाते. त्या हाती कमळ, धनुष्य, बाण, कमंडलू, अमृतकलश, चक्र आणि गदा धारण करतात. या दिवशी देवीची पूजा केल्याने आयुष्य वाढते, आरोग्य सुधारते, जीवनात आनंद आणि यश मिळते. सेवा आणि पूजा पद्धत. या सकाळी लवकर स्नान करून पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा. देवीला कमळाचे किंवा गंधराज फुलांचे अर्पण करा. देवी कुष्मांडाय नमः या मंत्राचा जप करा. देवीला घरगुती गोड पदार्थ किंवा साखर घातलेले पाणी नैवेद्य द्या. मास दिवा लावून प्रार्थना करा आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी आशीर्वाद मागा. माता कुष्मांडा यांच्या सेवेमुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहिती करता आपल्या चॅनेल नावला सबस्क्राईब करायला विसरू नका.